यस यस, तो तुटलेला आहे मित्र. राईट, आता इथं फक्त स्टॉप लॉसला आपल्याला ट्रेल करायचंय. नंतर इथं मध्ये कोणत्या कॅन्डल बनायला त्याच्याशी घेणं देणं नाही, लिहून घ्या. ये 2.5 किलो का हात नाही, हातोडा है. मित्रो, घाबरू नका. आपल्याला आज हातोडा बघायचा आहे, म्हणजे हॅमर पॅटर्न बघायचा आहे. हॅमर पॅटर्न कसा असतो कॅन्डलस्टिकचा, तर जसा हातोडा आहे या टाईपमध्ये हा हॅमर पॅटर्न असतो. तर इथं आपण बघूया डायरेक्टली हॅमर पॅटर्न. इथं सेम बघा हातोड्यासारखं आहे. खाली ही दांडी म्हणजे हातोडा, इथं बघा ही दांडी म्हणजे हे शॅडो आहे, बरोबर. आणि ही बॉडी आहे. ही बॉडी ग्रीन पण असू शकते, रेड पण असू शकते, काही अडचण नाही की कुठली असली तरी. आणि इथून याचा अर्थ काय की जे बाहेर लोक आहेत शामरावसारखे, हे इथं बाय 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 करत त्यांनी, म्हणजे हे खाली आलं, ओपन झालं, ओपन झालं, ओपन झाल्यानंतर परत खाली मार्केट पडलं आणि मग परत बायर्सने वाढवत वाढवत घेऊन जाऊन ह्या ओपनच्या पण वर जाऊन क्लोज झालं. काही असलं तरी त्याला खालून वीक मोठी असली पाहिजे, हे महत्त्वाचा हॅमर पॅटर्नचा महत्त्वाचा पॉईंट आहे. तर इथं बघा, मग आता इथं काय होतं, मार्केट पडत, कंडिशन काय, हॅमर पॅटर्न कधी सक्सेसफुल होतो, मार्केट पडत असलं पाहिजे, म्हणजे 7, 8, 10 सेशन असं मार्केटने कंटिन्यू पडत आहे. आणि जो कोणता टाईम फ्रेम वापरत आहेत तर कंटिन्यू ते कॅन्डल खाली पडत आहेत. आणि त्यानंतर जर असा हा पॅटर्न आला तर तो जास्त रिलायबल असतो. आणि याच्यानंतर काय होतं की याला जर आपण स्ट्रॅटेजीमध्ये यूज केला तर खूप, आता समजा उदाहरणार्थ ह्याच्या हे 7-8 सेशन पडत आला, ह्याच्या हायच्यावर केलं बाय, खाली कॅन्डलस्टिकचा जो हॅमरचा लो आहे त्याच्या खाली बफर ठेवून स्टॉप लॉस, आणि मग हा पण अशा पद्धतीनं अप ट्रेंड, बरोबर. तर ही स्ट्रॅटेजी आपण तिथं वापरू शकतो. ह्याच्यामध्ये आणखी काही बारीक गोष्टी आपण ॲड करू शकतो, जसं ट्रेंड लाईन, सपोर्ट, रेजिस्टन्स. आपल्या इतर स्ट्रॅटेजीमध्ये जर बाईंग सिग्नल यायला आहे तर ह्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण काम करू शकतो. तुम्हाला आता लक्षात इथं आला असेल की कशा पद्धतीनं हा हातोडा काम करतो, हॅमर काम करतो, राईट. हे दुसरं तिसरं काही नाही तर बुलिश रिव्हर्सल पॅटर्न आहे. म्हणजे मार्केट पडत आहे आणि त्यावेळेला आपल्याला एक्झॅक्ट कुठं बाईंग सुरू केली पाहिजे त्याचा एक सिग्नल हा देतो, आणि मग आपण आपल्या स्ट्रॅटेजीत बसून ह्याच्यातून प्रॉफिट कमवू शकतो. तर हा बुलिश रिव्हर्सल पॅटर्न आहे आणि हा एकदम डाऊन ट्रेंडला येतो, म्हणजे मार्केट पूर्ण पडत आहे आणि हे असं. मग असे आपण जसं बघितलं तर हे याच्यानंतर आपल्याला अप ट्रेंड इथं सुरू होतो. तर अशा पद्धतीचा हा पॅटर्न आहे मित्र. तर एवढंच नाही तर याच्यामध्ये भरपूर सारे पॉईंट आपल्याला शिकण्यासारखे आहे. त्याची स्मॉल बॉडी असते. आता ही जी टॉप आहे, बरोबर आहे, बॉडी जेवढी आहे त्याच्या दुप्पट तिप्पट आपल्याला किमान हे पाहिजे, त्याची विक्स खालून जी वीक आलेली आहे ती त्याच्या दुप्पट तिप्पट पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं तरच त्याचा ते जे वीकचा आहे त्याला आपण हॅमर पॅटर्न म्हणू शकतो. समजा बॉडी आणि वीक सारखीच असेल तर तो हॅमर पॅटर्न नाही आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इंडिकेट दॅट द प्राइस वॉज ड्रिवन डाऊन ड्युरिंग द पिरियड बट सिग्निफिकंटली पुल्ड बॅक, शोईंग बाईंग इंटरेस्ट. कंटिन्यू पडत आहे आणि लोकांचा बाईंग इंटरेस्ट त्याच्यामध्ये वाढलेला आहे, त्या स्टॉकमध्ये, त्या इंडेक्समध्ये, त्या कमोडिटीमध्ये, जे पण ज्या मार्केटमध्ये तुम्ही काम करत असाल. हॅमर लगभग सगळ्या मार्केटमध्ये खूप चांगलं वर्क होतं. तर तिथून खालून बाईंग इंटरेस्ट सुरू झाला, बघा आवाज आला की नाही. मग हा बाईंग इंटरेस्ट तिथून खालून सुरू झाला, हा त्याचा अर्थ होतो. तर मित्र, आपल्याला हा पॅटर्न कसा ओळखायचा हे खूप महत्त्वाचं आहे. हे पॅटर्न ओळखत असताना सगळ्यात महत्त्वाची कंडिशन आहे डाऊन ट्रेंड असला पाहिजे, डाऊन ट्रेंड असला पाहिजे. दुसरी कंडिशन आहे महत्त्वाची की त्या रेड असो त्या कॅन्डलचा किंवा ग्रीन असो कलर, त्याच्याशी काही संबंध नाही. हां, थोडासा जर रेड असेल तर मग मात्र थोडा कमी बुलिश, आणि ग्रीन असेल तर थोडा जास्त बुलिश. रेड असेल तर थोडा कमी बुलिश, ग्रीन असेल तर थोडा जास्त बुलिश, अशा पद्धतीने आपण करू शकतो. तर ह्याचा अर्थ जो असतो की बाबा प्राईसने रिजेक्ट केलेलं आहे, म्हणजे जे सेलर सेल करत होते कंटिन्युअसली तर प्राईसने त्याला रिजेक्ट केलेलं आहे. ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज याच्यावर कशी बनवायची तर त्याच्यावर तुम्हाला इथं लक्षात येईल की ट्रेडर्स ऑफन वेट ॲडिशनल कन्फर्मेशन बिफोर ॲक्टिंग दिस पॅटर्न्स. आपल्याला ही हॅमर मिळतोय परंतु तिथं ॲडिशनल कन्फर्मेशन आलं पाहिजे. त्याचा हाय ब्रेक जर होतोय का, तिथं बुलिश प्रेशर कॅन्डल येते का, फॉलोअप कॅन्डल म्हणजे जो हॅमर आहे त्याच्यावर तिथं हॅमर आहे, समजा हा हॅमर आहे, या हॅमरच्या वरचा ह्याचा हाय तुटतोय का, ही हाय तुटणारी, ह्याला म्हणायचं फॉलोअप कॅन्डल, ह्याला म्हणायचं ट्रिगर कॅन्डल. मग ही कॅन्डल स्ट्रॉंग बनते का ही ह्याच्या खाली जाऊन ह्याच्या लोच्या खाली ब्रेक होते. हे सगळं छोट्या मोठ्या गोष्टी चेक करायच्या आणि त्याच्यासोबत इतर सुद्धा गोष्टी आपल्याला
ॲड करायचे आहेत, म्हणजे तुम्हाला तिथं जास्तीत जास्त समजेल. इथं बघा, मग हॅमर पॅटर्नच्या कन्फर्मेशनसाठी तुम्हाला काय करायचं आहे, ग्रीन कॅन्डल फॉलोइंग द पॅटर्न. तर इथं आपल्याला स्ट्रॅटेजीमध्ये इथं पॉईंट मी लिहिला नाही, पण इंडिकेटर्स आपण यूज करू शकतो, प्राइस ॲक्शन यूज करू शकतो. याचे काही लिमिटेशन्स पण आहेत, ते आपल्याला लिमिटेशन्स पण इथं बघावे लागतील. त्याच्या अगोदर आपण ट्रेडिंग व्ह्यूवर जाऊ आणि आपण पॅटर्न बघायचा प्रयत्न करू. इथं आपण जर बघायचा प्रयत्न केला तर तुम्हाला क्लिअरली इथं दिसून येईल की हा मार्केट आता वर चालला आहे. राईट, आपण आता बघूया, लाईव्ह मार्केट करू आणि चेक करू. आता बघा मार्केट खाली पडतंय, काय होतं बघूया. धड 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 मार्केट आता पडायला सुरू केलेलं आहे. हा वीकलीचा चार्ट आहे, म्हणजे खूप मार्केट पडतंय जोरामध्ये. आणि इथं आपण बघूया एखादी हॅमर कॅन्डल येते का. अजूनही हॅमर कॅन्डल इथं आलेली नाही आहे. राईट, तर इथं बघूया आपण काय होत आहे. मार्केट कंटिन्युअसली पडतंय. येस, तर इथं हॅमर टाईप हे बघा, दोन इथं कॅन्डल तयार झालेले आहेत. म्हणजे ही पण कॅन्डल हॅमर टाईपच आहे आणि ही पण कॅन्डल हॅमर. किती लॉंग वीक आहे. ह्याचा अर्थ काय की लोकांनी तिथं बाय करायला सुरू केलेलं आहे, बायर्स आलेले आहेत. कंटिन्युअसली मार्केट पडतंय आणि त्यावेळेला हा पॅटर्न इथं तयार झालेला आहे. आपण ह्याचा हाय तुटायचा वेट करू. आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर हा जो आहे एक स्ट्रॉंग एरिया आहे रिजेक्शनचा. इथं जर बघितलं, हा हेड अँड शोल्डर टाईप पॅटर्न होता आणि हा ब्रेक झाला होता. हा ब्रेक होऊन परत इथं रिट्रेट झालेला आहे. म्हणजे इथं सपोर्टवर आपल्याला काय झालेलं आहे, आपल्याला इथं हॅमर भेटलेला आहे. आता मग इथं आपण हे हाय जर तुटला, हे सपोर्टवर भेटला, हा हाय तुटला, अजून काही कन्फर्मेशन वापरलं, इकडे RSI वापरलं, तर तुम्हाला इथं बेस्ट कन्फर्मेशन मिळू शकेल. आपण बघूया आता हे हाय तोडून याच्यावर मार्केट जात आहे का. तर आपण बघूया. यस, तर तुटलेला आहे हाय मित्र, आणि या पद्धतीने मार्केट इथं वर चाललेलं आहे. राईट, आता इथं फक्त स्टॉप लॉसला आपल्याला ट्रेल करायचं आहे, मध्ये बाकीच्या गोष्टी करायचं नाही. ही एंट्री पुरतंच वापरायचं आहे. नंतर इथं मध्ये कोणत्या कॅन्डल बनवले त्याच्याशी घेणं देणं नाही. लिहून घ्या हे 100% पॉईंट. ही मध्ये कुठल्या कॅन्डल बनवले त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि याच्यामध्ये ट्रेंडला फक्त आपण खात जायचं. या पद्धतीने आपल्याला हॅमर पॅटर्नचा उपयोग करून प्रॉफिट करता येतो. राईट, इथं मी प्राइस ॲक्शनच्या गोष्टी सांगितल्या. इथं बघा दुबारा हॅमर पॅटर्न आला. मग इथं काय झालं, फक्त आपण एंट्रीसाठी वापरला. हा पॅटर्न हॅमर जो आहे हा फक्त एंट्रीसाठी वापरायचा आहे, दुसऱ्या कुठल्या गोष्टीला वापरायचं नाही. बघा कन्सिस्टंटली मार्केट वर चाललंय. ह्यानी आमचा बोर्ड पण तोडला बघा. याला खाली घ्यावं लागेल. और बाबा, हे बघा मार्केट कंटिन्यू नॉनस्टॉप चाललेलं आहे. तर हे पॅटर्न एंट्री, राईट टाईमला एंट्री घेणं, ह्याच्यासाठी आपल्याला पॅटर्नचा उपयोग करायचा आहे. मध्ये हे कुठले पॅटर्न यायले ते बघायचे नाही, लिहा, आहे की नाही. एंट्री झाल्यानंतर मध्ये ट्रेंडच्या मध्ये कुठले पॅटर्न यायले त्याच्या कॅन्डलस्टिक पॅटर्न यायले त्याशी आपलं काही देणं घेणं नाही. तर हे बघा, हे नॉनस्टॉप चाललेलं आहे. या पद्धतीने आपल्याला इथं हॅमर कॅन्डलस्टिकचा वापर करता येऊ शकतो. हे जे लिमिटेशन्स आहेत, ज्या रिस्क आहेत, ते तुम्हाला काळजी करायची. हे एकट्यानं वापरायचं नाही. मी जसं आता तुम्हाला प्रत्यक्ष प्रॅक्टिकली करून दाखवलं, सपोर्ट रेजिस्टन्स वगैरेचा वापर करायचा. सपोर्टचाच हॅमर आहे हे, तर सपोर्टचा इथं वापर करायचा कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या बाबतीत. बाकी इतर सुद्धा इंडिकेटर्स आणि टूल्स तुम्ही इथं वापरू शकता. मार्केटचा ट्रेंड सुद्धा, म्हणजे पडणारा ट्रेंड पाहिजे त्यावेळेस आलेला पाहिजे हॅमर, आहे की नाही. मग ट्रेंड वर चालू आहे कंटिन्यू आणि मग हॅमर आला तर त्याला तेवढं इम्पॉर्टन्स राहणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डोक्यात ठेवून ही हॅमरची स्ट्रॅटेजी वापरून तुम्ही मार्केटमध्ये खूप चांगले पैसे कमवू शकता. माझ्या शुभेच्छा तर सदैव तुमच्या सोबत आहेत. प्रत्येक मराठी माणूस सुखी समृद्ध व्हावा यासाठी मी हे फायनान्शियल नॉलेज तयार करतच राहणार, तुमच्यापर्यंत पोचवतच राहणार. तुमचं काम आहे हे प्रत्येक मराठी माणसापर्यंत शेअर केलं पाहिजे. लाईक आणि सबस्क्राईब तर तुम्ही केलं असेलच मित्र हो. आणि इथं चार्ट कमांडो हिंदी, चार्ट कमांडो मराठी आणि स्टॉक कमांडो हे चॅनल्सवर हजारो व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेले आहेत. आणि कोर्सेस इथं तयार करून टाकलेले आहेत, फ्री आहेत. तुमचं काम आहे इथं जाऊन हे कोर्सेस कंप्लीट करून स्वतःला एक आर्थिक साक्षर करायचं आहे तुम्हाला. त्यासोबतच चार्ट कमांडो फेसबुक आणि इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करू शकता. चार्ट कमांडो टेलिग्रामवर तुम्हाला डेली अपडेट्स मिळतील. ट्रेड सेटअप कसं काय हे सगळे डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायचे तर टेलिग्राम चॅनलला आत्ताच्या आत्ता जाऊन जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि जर फीस हा इश्यू नसेल तर ॲडव्हान्स लर्निंग
सुद्धा तुम्ही करू शकता chartcommando.com वर जाऊन. आणि कसलीही काहीही क्वेरी असेल, कसलाही थोडा जरी प्रश्न असेल मनात, तर बिलकुल 8208247170 वर व्हॉट्सअप करायला विसरू नका. बाय बाय फॉर नाऊ.